सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. आजपासून आपण गोट्या हे ना.धो. ताम्हनकर यांच्या पुस्तकाचं वाचन करणार आहोत. गोट्याचं नाव कोणाला माहीत नाही. या मुलानं अख्ख्या महाराष्ट्रात गडबड उडवून दिली. त्याची कल्पकता, चौकस वृत्ती, धाडस, खेळकरपणा, वक्तृत्व, एक ना दोन शेकडो गुणांमुळे तो खेळगड्यांचा आवडता झाला आहे. गोट्याचं सारंच काही मुलखा वेगळं. तो नुसताच खोडकर नाही, डोकेही जबरदस्त चालवतो. कधी सरळ, कधी वाकडं, पण न्यायाला धरून. अवधानपणा कुठेच नाही. वयाला न शोभणारे शहाणपण म्हणून हसू येतं. कौतुकाचेच हसू म्हणा न ते. खट्याळ मुलांच्या संमेलनात गोट्या अग्रभागी शोभेल अगदी. तर बघूया अशा या गोट्याच्या गमती जमती. सुरू करते. गोट्या आता मामांच्या म्हणजे आपल्या घरीच गेला आहे. मागे तो कलकत्त्यास गेला तरी लोकांच्या घरी गेला होता आणि तिथून तो आज नाही तर उद्या परत येईल ही तुम्हा आम्हाला वाटणारी आशा खरीही ठरली होती. पण त्या आशेला आता जागा कुठे आहे? गोट्या आता आपल्या खऱ्या मायेच्या मामांकडे आणि आजीकडे गेला आहे आणि त्यांच्यामधून तो आमच्याकडे यावा अशी इच्छा करणंसुद्धा पाप ठरेल. एखादं माणूस आपणास कितीही आवडलं तरी ते सदैव आपल्यातच राहिलं पाहिजे असा आग्रह करून कसं बरं चालेल? तुमच्या ताईचंच उदाहरण घ्या. ती मोठी झाली म्हणजे तुमच्या घरी वाजंत्री वाजतील, मेजवान्या होतील आणि ताईसाहेबांचे ते येऊन त्यांना आपल्याबरोबर घेऊन जातील. तुमच्यावर अतिशय माया करणारी, तुम्हाला सुटत नसलेली उदाहरणं सोडवून देणारी, तुम्हाला गमतीदार गोष्टी सांगून हसवणारी आणि गोड गाणी म्हणून दाखवणारी, तुम्हाला रिझवणारी तुमची ताई तिकडे न जाता आपल्यातच राहिली पाहिजे असं तुम्ही म्हटलं तर तुम्हाला सारी माणसं हसतील ना. जगात प्रत्येकाच्या वाट्याला एक एक जागा आलेली असते. त्या जागी त्याला जावं लागतं. इतरांनी त्याला तिथं जाऊ द्यावं लागतं. गोट्याच्या वाट्याची जागा आम्हाला माहीत नव्हती तोपर्यंत आम्ही त्याला आपल्यामध्ये ठेवून घेतलं. त्याच्या सहवासाची मौज अनुभवली. आता त्याचं घर सापडलं. तो तिकडे गेला. आपण जड मनाने का होईना त्याला निरोप दिला आणि तो राहील तेथे सुखी असो, त्याचा उत्कर्ष होत राहो अशी सदिच्छा मनात बाळगली. तुमची ताई सासरी गेली तरी दसरा दिवाळीला माहेरी येऊन आपल्याला भेटेल आणि 15 दिवस तिच्या सहवासात आनंदाने घालवता येतील अशी आशा तुम्हाला करता येते. तुमचा दादा कॉलेजात शहरगावी गेला असला तरी दिवाळी नाताळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास घरी यायचा असतो आणि त्याच्याबरोबर निरनिराळ्या प्रकारच्या हौसामौजा तुम्हाला करायला सापडतात. पण गोट्याची तऱ्हा तुमच्या दादाताईपेक्षा अगदी वेगळी आहे. तो सासरी गेलेला नाही की शहरच्या कॉलेजातही नाही. वास्तविक तो कुठे गेलेलाच नाही. तो आता आपल्या घरी आहे आणि तिकडून इकडे आला तरच त्यांनी बाहेर गेल्यासारखं होणार आहे. तो आपल्या घरी आहे आणि ते घर तरी जवळ आहे का? त्याचं घर जवळ असतं तर तुमच्यापैकी एखाद्या गट्टीतला खेळगडी रविवारच्या सुट्टीत त्याला जाऊन भेटून आला असता किंवा मामांची परवानगी घेऊन गोट्याही इकडे आला असता. पण त्याच्यात आणि आमच्यात आता शेकडो मैलांचं अंतर आहे. आम्ही महाराष्ट्रात तर उत्तर हिंदुस्थानात दिल्ली आग्र्याकडे त्याचं वास्तव्य. एकमेकांना भेटायची इच्छा आमच्याप्रमाणे त्यालाही दडपूनच ठेवावी लागत आहे. तरी पण दूध प्यायला मिळालं नाही तरी ताक पिऊन माणूस आपली तहान भागवतोच की नाही. प्रत्यक्ष गाठीभेटींचं सुख लाभत नसलं तरी आपण स्वस्त बसतो थोडेच. पत्राच्या रूपाने तरी आपण एकमेकांना भेटतो, आपली सुखदुःख एकमेकांना कळवतो. गोट्याच्या आणि आमच्या अशा पत्रभेटी अखंडपणे चालू आहेत. मी स्वतः गोट्याला पत्र क्वचितच पाठवतो आणि गोट्याचे पत्रही माझ्या नावे सहसा येत नाही. सुमा आणि वहिनी यांनाच तो पत्र लिहितो आणि त्याला इकडच्या हकीकती कळविण्याचं कामही त्याच करतात. मोघे आणि मित्रवर्य निळू यांनाही त्याची पत्र अधूनमधून येतात.
असं मला कळलं आहे. परमुलूक आणि परभाषा अशा नव्या वातावरणात सुरुवातीला गोट्याची थोडीफार गडबड उडाली असली तरी आता तो तिकडे रुळलेला दिसतोय. सुमा, मी इथं शाळेला जात नाही, इस्कूल में जातो. इथं आगगाड्या थांबतात त्या स्टेशनात नसून इस स्टेशन में. अशा काही भाषा वैचित्र्याच्या गमती तो प्रारंभी लिही. वहिनी, तुम्ही आणि सुमा या प्रांतात जन्माला आला नाही हे तुमचं मोठं भाग्य समजा, नाहीतर तुम्हालाही जन्मभर तोंड छपवून राहावं लागलं असतं, असं तिकडच्या बुरख्याच्या चालीबद्दल त्यांनी एकदा लिहिलं होतं. सुमा, तू एकटीच बोळक्यांनी खेळून आम्हा मुलांना टुकटुक दाखवायचीस, पण इकडं तुम्हा मुलींची आयटी आम्ही मुळीच चालू देणार नाही. आम्ही मुलगेच काय, पण इकडचे मोठमोठ्या मिशांवाले पुरुषसुद्धा बोळक्यातनं दूध ताक पितात, आणि ते सुद्धा घरच्या घरात नव्हे तर स्टेशनच्या फलाटावर. ही लोकरीती गंमत म्हणून त्याने सुमाच्या पत्रात घातली होती. गोट्या, आपल्या दर पत्रात असं काही ना काही लिही. आपल्या घरी होत असलेल्या आपल्या कोड कौतुकाचं वर्णनही तो करी. मामांनी आपल्याला नवी सायकल कशी घेऊन दिली आहे, आपण नेहमी तुमान घालीत असलो तरी आजी घरात आपल्याला धोतर कसं नेसायला लावते, मामींनी लोणी साखरेचा आणि आजीने श्रीखंडाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवण्याचा नेम केला असून त्या दोन्ही नैवेद्यांचा समाचार घेण्याची पाळी आपल्या एकट्यावरच कशी आली आहे हे सांगून गोट्यानं लिहिलं होतं. सुमा, तू म्हणशील हा दुहेरी खाऊ तू अगदी मिटक्या मारीत खात असशील, पण खरं सांगू तुला, मामींनी आजींनी नैवेद्य हातावर ठेवला की मला तुझी आठवण होते. आपल्या घरी दादा बहिणींनी काही खायला दिलं तर तू आणि मी जवळजवळ बसून खायचं. त्यावेळची गंमत मला आता काही केल्या वाटत नाही. परवाच्या एकादशीला आजी मथुरेला गेली होती. तिथून तिनं पेढे, बर्फी आणि गुलाबजाम की कायसं म्हणतात ते आणलं आणि करंडीच्या करंडी माझ्यापुढे ठेवून हवं तितकं खायची परवानगी दिली. पण मी काहीच घेतलं नाही. तुला बर्फी फार आवडते आणि तुला सोडून एकट्यानं ती खायची इच्छाच होईना मला. आजीनं मला बळेबळे एकतरी तुकडा खायला लावला. तेव्हा मला रडायला येऊ लागलं. आजी म्हणाली, का रे, तुला नको असेल तर नको बाबा खाऊ. तेव्हा मी म्हटलं, सुमाला बर्फी फार आवडते. तेव्हा आजी म्हणाली, असं होय, मग त्यात काय मोठंसं, लवकरच इथले सोनोपंत मुंबई पुण्याकडे जाणार आहेत, त्यांच्याबरोबर सुमासाठी खूप खाऊ पाठवीन हं मी. सुमा, आजीकडून तुला खाऊ आला की नाही म्हणजे दादा वहिनीलाही खायला लाव बरं का, नाहीतर वहिनी खाईन मी मग म्हणून कधीच खायच्या नाहीत आणि कुणाला तरी दुसऱ्याला देऊन टाकतील. त्यांचं सदाचंच असतं असं. दादा वहिनींनी आजीनं पाठवलेली मिठाई नाही खाल्ली तर आजीला वाईट वाटेल आणि मी सुद्धा रागावीन बरं का तुम्हा सगळ्यांवर. गोट्याची अशी पत्र आली म्हणजे आमच्या घरी आनंदाला नुसता बहर येतो. एकदा आपलं आपण आणि फिरून आम्हा दोघांना वेगवेगळ्या वेळी असं 3दा तरी सुमा गोट्याच्या पत्राचं पारायण करते. एखाद्या वेळी गोट्याचं पत्र लवकर नाही आलं तर त्याची जुनी पत्र काढून वाचायची. ही सुमाची एक आवडती करमणूक होऊन बसली आहे. आणि तिकडे गोट्या देखील सुमाच्या पत्रावर अगदी जीव लावून बसलेला असतो म्हणे. शाळेच्या संमेलनात सुमाला नाटकात उत्तम काम केल्याबद्दल बक्षीस मिळालं. त्याबद्दल गेलेलं तिचं पत्र आणि भूमिकेतल्या वेशभूषेचा तिचा फोटो त्याच्या हाती पडला. तो सारा दिवस गोट्याने आनंदाने नुसता नाचत होता आणि भेटेल त्याला तो दाखवीत सुटला होता. त्याच्या एका शाळा सोबत्यानं बघायला म्हणून घेऊन तो फोटो जमिनीवर पाडला तर गोट्यानं त्याला एक गुद्दा लगावला. आमच्याकडचं पत्र 8-10 दिवसात न गेल्यामुळे गोट्या इतका बेचैन झाला की त्यानं आमची खुशाली तारेनं विचारण्याचा लकडा मामांना लावला. या हकीकती लिहून सौ मामींनी तिला आग्रहाची विनंती केली होती की तुमचा विश्वास आनंदात राहायला हवा असेल तर आठवड्याला एकतरी पत्र सुमानं नाहीतर तुम्ही लिहिलंच पाहिजे. गोट्याची पत्र, त्याचे इथले खेळगडी किती आवडीनं वाचतात हे मला नेळूकडून कळलं आहे.
आपल्या शाळेच्या आणि खेळाच्या गोष्टी तो त्यांना लिहितो. आपल्या इकडच्यासारखे तिकडचे विद्यार्थी अभ्यासात हुशार नाहीत. आपण गणितात आणि संस्कृतात पहिला नंबर मिळवला असं त्यांना लिहिलं आहे. तिकडील मुलांच्या आणि मास्तरांच्यासुद्धा बोलण्याच्या काही गमती त्यानं कळवल्या आहेत. तिकडची नेहमीची भाषा हिंदी असली तरी हिंदीत अंग्रेजी शब्द दडपून देण्याची सवय त्यांना फार आहे असं लिहून त्यानं नमुन्यादाखल एक वाक्यही लिहिलं होतं. आपल्या बहिणीच्या लग्नाला मी अमृतसरला गेलो होतो असं सांगण्यासाठी मैं मेरे सिस्टर के मैरिज के कारण अमृतसर गया था असं त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं. आमच्याकडे घरगुती बोलण्यात देखील सुखासुखी इंग्रजी शब्द घुसडण्याची खोड पुष्कळांना असते. स्नान करीत होतो म्हणण्यापेक्षा बाथ घेत होतो आणि व्याही भोजन होतं म्हणण्यापेक्षा व्याही फिस्ट होती असं सांगणारे गावठी साहेब आपल्याकडेही असतात. पण हिंदी लोकात ते आपल्यापेक्षा बरेच जास्त आहेत असं दिसून आल्यामुळे शुद्ध देशी भाषा वापरण्याची चळवळ विश्वासने म्हणजे गोट्याने आपल्या शाळा सोबत्यात सुरू केली आहे म्हणे. त्याच्या बोलण्यात इंग्रजी शब्द विनाकारण येईल त्यानं शिक्षा म्हणून एक कोरा ताव घ्यायचा आणि तो त्याला द्यायचा. अशा रीतीनं जमवलेले कागद शाळेतल्या गरीब नादार मुलांना वाटायचे. हा त्याचा उपक्रम त्याच्या शाळेतल्या मुन्शीजींनाही पसंत पडला आहे म्हणे. तर अशी ही गोट्याची गोष्ट. आता आपण बघूया गोट्याचं आणखीन एक चळवळ जी शिक्षकांना आवडली ती पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.